Cancer Healer Center, a new beginning. कराडात संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून महत्त्वाची माहिती समोर. पोलिसांनी नवीन कायद्याचा अवलंब करून पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केलं आहे. संतोष देशमुख हत्येचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी कोर्टाला विनंती करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही. जो आडवा येईल त्याला आडवा करा. विष्णू चाटे तुम्हाला मदत करेल. वाल्मी कराडच्या सुदर्शन घुलेला सूचना. सीआयडीच्या आरोपपत्रात स्पष्ट उल्लेख. संतोष देशमुख आडवा आल्यास त्याला कायमचा धडा शिकवा. आमच्या मागण्या पूर्ण न झाला परिणाम काय होतात याचा संदेश इतरांना द्या. सुदर्शन घुलेनं वाल्मी कराडला निरोप सर्व साथीदारांना दिला. दोषारोपपत्रात माहिती. खंडणी प्रकरणात अडथळा आणल्यानंच संतोष देशमुखांची हत्या. सुदर्शन घुले आणि इतर आरोपी संतोष देशमुखांना मारहाण करत असतानाचे व्हिडिओ सीआयडीकडे आहेत. हत्येच्या 48 तासापूर्वीचे कॉल डिटेल्स देखील समोर. गोपनीय 5 साक्षीदारांमुळेच आरोपी वाल्मी कराडच्या अडचणी वाढल्या. कराडचे 3 आयफोनही बीड पोलिसांकडून जप्त. मुंडेंच्या मंत्रिपदाचा फायदा घेत कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट. आकांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. धसांकडून मागणी कायम. तर सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू. दमाने यांचा जाहीर इशारा. सरपंच हत्या प्रकरणाचा कराड मास्टरमाइंड याचं आश्चर्य नाही. मोठ्या व्यक्तीच्या पाठिंब्याशिवाय एवढा अंधाधुंद कारभार चालू शकत नाही. खासदार सुप्रिया सुळेंची टीका. देशमुख हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणे पुन्हा एकदा गृहमंत्री अमित शहांना भेटणार. आरोपपत्रामधून बीडमधील गुंडराजाचा चेहरा समोर. दोषींना फाशी होईपर्यंत माघार घेणार नाही. सोनवणे ठाम. बीड हत्या प्रकरणी सीआयडीच्या आरोपपत्रामधून 2 जणांना वगळलं. पुरावे न मिळाल्यानं ज्ञानेश्वरमुळे सिद्धार्थ सोनवणेचं नाव नाही. सोनवणेनं देशमुखांच्या प्रत्येक हालचालीची माहिती दिल्याचा आरोप. बीड हत्या प्रकरणामधील आरोपींना कारागृहामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट. जिल्हा कारागृहानं 22 फेब्रुवारीपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट केले. देशमुख कुटुंबियांच्या नातेवाईकांचा आरोप. शिंदे सरकारच्या काळामधील आरोग्य विभागाच्या कामाला फडणवीस सरकारकडून ब्रेक. तानाजी सावंतांनी मंजूर केलेले 3190 कोटींचे टेंडर स्थगित. सूत्रांची माहिती. साफसफाईसाठी पुण्याच्या कंपनीला दिलं होतं टेंडर. एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळामधील घोटाळे मुख्यमंत्री फडणवीस बाहेर काढणार असतील तर स्वागतच. संजय राऊतांकडून फडणवीसांचं कौतुक तर रोहित पवारांकडूनही फडणवीसांचं अभिनंदन. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात प्रशांत कोरोडकरला 11 मार्चपर्यंत अंतरिम दिलासा. कोरोडकरला सध्या अटक न करण्याचे कोल्हापूर कोर्टाचे निर्देश. शेअर मार्केटमध्ये 15 लाख रुपये बुडाल्यानं अंगावर पेट्रोल टाकत युवकाची आत्महत्या. उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू. नाशिकच्या सातपूरमधील धक्कादायक घटना. स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधींना नाशिक कोर्टात हजर राहण्याचे आदेश. कोर्टात सर्वजण समान असल्याचं न्यायालयाचं मत. पुढील सुनावणी मे मध्ये होणार. हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे 600 रस्ते बंद. जम्मू काश्मीरमध्ये पावसामुळे नद्यांची पातळी 3 ते 4 फुटांनी वाढली. Cancer Healer Center, a new beginning.